नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीनुसार आता 15 ते 30 दिवसांच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रूडिंग ही अशा पद्धतीने आपण सर्वांनी करायला पाहिजे, ज्यामुळे आपलं एकही पिल्लू 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान ब्रूडिंग करत असताना या ठिकाणी एक्सपायर होणार नाही। मग अशा परिस्थितीत 15 ते 30 दिवसांच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रूडिंग ही कशा पद्धतीने करायची? 15 ते 30 दिवसांच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रूडिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची आणि अशा कोणत्या महत्त्वाच्या चुका आहेत की ज्या चुका 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान ब्रूडिंग करत असताना अजिबात करायच्या नाही। जर आपण या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर तुम्हाला सांगतो 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान ब्रूडिंग करत असताना आपलं एकही पिल्लू अजिबात या ठिकाणी दगावणार नाही। मग याच्यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तरच व्हिडिओस लाईक करा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा। आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्याच्या अनुसार 15 ते 30 दिवसांच्या दरम्यानच्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची आता अशा पद्धतीने करा या ठिकाणी ब्रूडिंग, ज्याच्यामुळे आपलं एकही पिल्लू 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान ब्रूडिंग करत असताना या ठिकाणी दगावणार नाही। मग 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रूडिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची? 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रूडिंग करत असताना कोणत्या चुका टाळायच्या आणि कशा पद्धतीनं एकंदर नियोजन असलं पाहिजे, हे सगळं आता तुम्हाला एक एक करून या ठिकाणी सांगतो समजावून। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती। बघा मित्रांनो, माझ्या बऱ्याचशा कुक्कुटपालक बांधवासमोर ही समस्या होती की सर, आम्ही मशीनमधून पिल्लं प्राप्त करतो परंतु आमची पिल्लं जगत नाहीत, वाचत नाहीत, टिकत नाहीत, कारण ब्रूडिंगमध्ये आमच्याकडून चुका होतात। या चुका टाळण्यासाठी व आपली जास्तीत जास्त पिल्लं ही टिकवण्यासाठी मी घेऊन आलो आहे मित्रांनो या ठिकाणी ब्रूडिंगची एक सिरीज, ज्याच्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओत बघितलं, जो पार्ट 1 होता, की 1 ते 15 दिवसांच्या लहान पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची। आजचा हा दुसरा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की 15 ते 30 दिवसाच्या पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची। आणि उद्याचा पार्ट 3 हा शेवटचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा पिल्लू हे 31 दिवसाचं होते, जेव्हा त्याची ब्रूडिंग संपते, जेव्हा त्याला आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडत असतो, तेव्हा कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या। या 3 स्टेज आहेत, या 3 स्टेज व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं एकही पिल्लू दगावणार नाही। तर चला मित्रांनो, आता दुसरी स्टेज म्हणजे दुसरा पार्ट म्हणजे पार्ट 2, की 15 ते 30 दिवसाच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रूडिंग ही कशा पद्धतीने करायची। चला तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर या ठिकाणी समजावून। तर बघा मित्रांनो, 15 ते 30 दिवसाचं नियोजन हे प्रथम कशा पद्धतीने असायला पाहिजे ते समजावून सांगतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ते 15 दिवसात जे नियोजन आहे तसंच नियोजन ठेवायचं, पण थोडासा बदल करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 1 ते 15 दिवसात नियोजन काय केलं होतं, तर त्या ठिकाणी आपण काय केलं होतं
की एक 3x4चा बॉक्स घेतला. त्या 3x4च्या बॉक्समध्ये काय केलं मित्रांनो, या ठिकाणी प्लसचं चिन्ह टाकलं आणि अर्धा फूट उंचीचे असे 4 भाग तयार केले आपण, की बाबा इकडचं पिल्लू इकडं जाऊ नये. आणि प्रत्येक असणाऱ्या पार्टमध्ये या ठिकाणी काय केले 25-25 पिल्लं टाकले, म्हणजे कंपार्टमेंटमध्ये एकूण 4 कंपार्टमेंट. जर 100 पिल्लांची ब्रूडिंग करायची असेल तर त्यासाठी 3x4चा थर्मोकॉलचा बॉक्स असणं गरजेचं आहे. हे कालच्या व्हिडिओत बघितलं आपण. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की लाईटची व्यवस्था कशी होती ते परत समजावून सांगतो. की तुम्हाला काय करायचे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांना मध्यभागी, पण कुठं माहिती का, ते थर्मोकॉलला खालून 3 फूट उंचीवरती जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी काय करायचंय, लाईटचं होल्डर द्यायचं. प्रत्येक होल्डरमध्ये 60 व्होल्टेजचा लाईट आणि वरच्या साईडनं मध्यभागी आपल्याला एक लटकता लाईट सोडायचा. ते झाकणाला पण लावू शकता, तोही 60 व्होल्टचा असेल. असं एकंदर 60 × 5 म्हणजे 300 व्होल्टेज तयार होईल. ते पिल्लांपर्यंत पोहोचेपर्यंत 200 ते 250 होऊन जाईल, कारण उष्णता ही काही प्रमाणात हवेत सुद्धा विरून जात असते. आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो की या नियोजनात 15 दिवसानंतर काय बदल करायचा आहे. तर नियोजनात बदल हा तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं होणार आहे की या ठिकाणी 15 दिवसापासून 30 दिवसापर्यंत ब्रूडिंग करत असताना आपल्याला दिवसभरामध्ये जी दुपारची वेळ तिथं हळूहळू या पिल्लांची ब्रूडिंग बंद करायची आहे. आणि 15 ते 30 दिवसांमध्ये रात्रीची ब्रूडिंग मात्र कंटिन्युअस सुरू ठेवायची आहे, ती अजिबात बंद करायची नाही. लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हटले, दिवसाची ब्रूडिंग टप्प्याटप्प्यानं बंद करायची, रात्रीची ब्रूडिंग बंद करायची नाही. म्हणजे रात्री 6-7ला लाईट्स ऑन केले तर सकाळी 6-7 वाजेपर्यंत लाईट अजिबात बंदच करायचे नाहीत. आता दिवसभरात कशा पद्धतीनं ब्रूडिंग बंद करायची. आता बघा, काही जण मला 15 दिवस झाले तिथपर्यंत ब्रूडिंग केली, 16 दिवशी डायरेक्ट लाईट बंद केले दिवसभर, असं जमत नाही. कोणताही बदल अचानक जर केला तर याचा फार आणि खूप मोठा प्रतिकूल परिणाम पिल्लांवरती होत असतो. म्हणून बदल हा या ठिकाणी हळूवार व संथ गतीनं करायचा आहे. तुम्हाला काय करायचंय की समजा 16वा जो दिवस आहे तर 16व्या दिवशी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान लाईट हे आतमधले बंद करायचे आहेत. त्यानंतर 17व्या दिवशी तुम्हाला लाईट 12 ते 2 वाजेपर्यंत 2 तास बंद करायचे आहेत. 18व्या दिवशी तुम्हाला लाईट्स हे 12 ते 3 असे 3 तास बंद करायचे आहेत. त्यानंतर 19व्या दिवशी तुम्हाला लाईट 11 ते 3 असे या ठिकाणी 4 तास बंद करायचे आहेत. त्यानंतर 20वा दिवस तुम्हाला लाईट 11 ते 4 वाजेपर्यंत बंद करायचे आहेत, म्हणजे 5 तास मित्रांनो. त्यानंतर 21वा दिवस जे आहे तर तिथं तुम्हाला लाईट्स हे काय करायचे आहेत मित्रांनो, 10 ते 4 पर्यंत बंद करायचे आहेत. आणि 22वा जो दिवस आहे तर त्या दिवशी तुम्हाला लाईट्स हे या ठिकाणी 10 ते 5 वाजेपर्यंत बंद करायचे आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येक दिवसागणिक एका तासानं ब्रूडिंग ही कमी करत चालायचं आहे. याच्यामुळं काय होईल की त्या लहान पिल्लाला बाहेरच्या वातावरणाशी जुळून घ्यायला मदत होईल. त्याला बाहेरचं वातावरण समजेल, उमजेल, त्यासोबत तो ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल. असं जर आपण केलं तर एक व्यवस्थितपणे अडॅप्टेशन त्याचं होईल आणि याच्यामुळं ही पिल्लं 31व्या दिवसानंतर जेव्हा आपण फार्मच्या बाहेर मुक्त संचार पद्धतीत सोडायला सुरू करू तेव्हा आपल्याला खूप जास्त अडचण होणार नाही. रात्रीची ब्रूडिंग 30 दिवसापर्यंत बंद करायची नाही आणि दिवसाची ब्रूडिंग दर दिवसागणिक एका तासानं या ठिकाणी कमी करत चालायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ब्रूडिंग मॅनेजमेंट ठेवा. तापमानाचा विचार केला तर 30 ते 35 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ठेवा. राहिला खालचा प्रश्न की आपण शीट टाकली होती ती, तर ते पेपर्स काढून घ्यायचे. तर आता 15 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या ठिकाणी धानाची तूस म्हणजे धानाच्या तुशीचं लिटर टाकायचं. 1.5-2 इंचाचा थर घ्यायचा मित्रांनो. याचा काही त्रास आता पिल्लांना होत नसतो आणि या पद्धतीनं कार्यवाही करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं समजून घेणं गरजेचं आहे की हे ब्रूडिंग मॅनेजमेंट अशा पद्धतीनं करायचं आहे. पण आपण जर विचार केला या ठिकाणी फिडिंग मॅनेजमेंट हा पण महत्त्वाचा भाग आहे. तर फिडिंग मॅनेजमेंटमध्ये 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 50 किलो प्री स्टार्टर, त्या ठिकाणी 30 किलो
जे आहे मित्रांनो, मक्याचा भरडा आणि 20 किलो तांदळाची कणी अशा पद्धतीने 100 किलोचं मिश्रण तयार करायचं आहे. जर आपल्याला तांदळाची कणी उपलब्ध होत नसेल किंवा सुकट उपलब्ध होत असेल तर त्याचाही अंतर्भाव आपण इथं करू शकतात. परंतु 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान गव्हाचा भरडा अजिबात पिल्लांना खायला घालायचा नाही. 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान पिल्लांना अजिबात हॉटेल, हॉस्टेल, रेस्टॉरंट वेस्टेज खाऊ घालायचं नाही. म्हणजे या 3-4 घटकाशिवाय दुसरं काही खाऊ घालायचं नाही. तर अशा पद्धतीनं फीडिंग मॅनेजमेंट ठेवा, ज्यामुळं योग्य पोषण होईल व कसल्याही प्रकारचा त्रास अजिबात पिल्लांना होणार नाही. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट व्हॅक्सिन मॅनेजमेंट. तर ह्याच्यात सिंपली तुम्हाला माहिती आहे की 12 ते 14 दिवसाच्या दरम्यान गंभीर व्हॅक्सिनेशन झाले. त्यानंतर काय करा मित्रांनो की 15 आणि 16 म्हणजे 15व्या व 16व्या दिवशी आपण लेक्झिन पावडर द्या. 17व्या दिवशी गॅप घ्या. 18, 19 या दिवशी मित्रांनो ब्रोटॉन लिव्हर टॉनिक द्या. त्यानंतर 20व्या दिवशी तुम्ही लासोटा बूस्टर डोस पाण्यातून देऊन घ्या. तो कसा द्यायचा याबद्दल आपले व्हिडिओज आहेत, नाही तर व्हॉट्सअपला टाकून द्या, तुम्हाला व्हिडिओज पाठवून दिल्या जातील. त्यानंतर तुम्ही 21-22 तारखेला व्हायमेरॉल मल्टीव्हिटॅमिन द्या. त्यानंतर 21-22 दिवशी म्हणतोय, 23व्या दिवशी गॅप घ्या. 24व्या 25व्या दिवशी ओस्ट्रोवेट द्या. 26व्या दिवशी गॅप घेऊन 27व्या किंवा 28व्या दिवशी या ठिकाणी गंभीर व्हॅक्सिनेशन करा. मग त्यानंतर आलटून पालटून कधी ब्रोटॉन 2 दिवस, कधी लेक्झिन 2 दिवस, कधी ओस्ट्रोवेट 2 दिवस, कधी व्हायमेरॉल 2 दिवस असं तुम्ही देत गेले तर हे वॅक्सिन मॅनेजमेंट चुकणार नाही. आता वॅक्सिनेशन पण कसं करायचं याबद्दल पण आपले डीपमध्ये व्हिडिओज येतात, ते तुम्हाला मी पाठवून देईल. तुम्ही फक्त काय करा, व्हॉट्सअपला तुमचं नाव, पत्ता नाहीतर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा आणि फक्त एवढं टाईप करून पाठवा की सर आम्हाला खाद्य नियोजनाचा व्हिडिओ पाठवा, लहान पिल्लांचा नाहीतर लसीकरणात तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिल्या जातील. तर मित्रांनो, आता कोणत्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पाठवायचं आहे नाव, पत्ता? 8421826262. आता बरेच जण म्हणतात सर तुम्ही किती जबरदस्त समजावून सांगतात, ही माहिती आम्हाला फार लवकर समजते, परंतु आम्हाला योग्य वेळी योग्य व्हिडिओ मिळत नाही, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर आपली ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो नशीब पालटणारी एक ऑनलाईन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता थेट मी उपलब्ध असतो लाईव्ह तुमच्यासोबत. गुगल मीटवर ही ऑनलाईन ट्रेनिंग असते, ज्यात संध्याकाळी 7:30 वाजता पहिल्यांदा एक लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. लेक्चर संपलं की त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन केलं जाते व याचा परिणाम कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा होणार व त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल सेगमेंट 2 म्हणजे वेदर बुलेटिन असते आणि सेगमेंट 3 मध्ये प्रश्न उत्तरे व तुमच्या मनात आठवड्याभरात जे काही प्रश्न निर्माण झाले असतील, उपस्थित झाले असतील, त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तरे दिली जातात. आता तुम्ही म्हणाल रविवारी तर तुम्ही उत्तर देताल, पण इतर दिवशी आम्हाला प्रश्न उपस्थित झाले तर कुणाला विचारायचं? याची पण सोय केली. तुम्ही 8421826262 या क्रमांकावरती लखन सरांना हे प्रश्न विचारू शकतात, दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान. आता या सर्व सुविधा आपणास घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील सुद्धा व्हायचं आहे. तर कशा पद्धतीनं? तर बघा, फार सोपं आहे. यासाठी 8421826262 या क्रमांकावरती प्रथम कॉल करा. लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती आपण पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265088460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस या फोनपे, गुगल पे नंबरवर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे मिळत राहील, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण. असा चान्स, अशी संधी वारंवार मिळत नाही, म्हणून वेळ दवडू नका. आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील, ज्यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा. क्रमांक आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी 8421826262. आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
तुमचा खाद्य खर्च जो फार्मचा आहे तो 80% कमी करून देणं आमची जबाबदारी, व्हॅक्सिन मॅनेजमेंट आमची जबाबदारी, आजार आल्यानंतर काय द्यायचं, येऊ नये म्हणून काय द्यायचं, हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन. सोबत शेड मॅनेजमेंट कसा शेड उभारायचा कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत, व सर्व शत्रू पक्षी, शत्रू प्राणी व बदलणारं वातावरण यापासून कसं संरक्षण होऊ शकतं त्याबद्दल आदर्श शेड, आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, व्हॅक्सिनेशन व सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन. याद्वारे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन केलं जाईल, दिलं जाईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा आपणास हमखास मिळेल. त्यामुळे आजच ट्रेनिंगला जॉईन व्हा. संपर्क साधा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. त्याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांचे मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्ही 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण पार्ट 2 मध्ये बघितलं की 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रूडिंग ही कशा पद्धतीने करायची आहे. तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा तुम्हाला अशा काही छोट्या मोठ्या समस्या सतावत असतील तर तुम्ही लिहून कळवा. या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली हे तर लिहून कळवाल तुम्ही. पण व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. व जास्तीत जास्त या ठिकाणी कुक्कुटपालक बांधवांना विनंती करतो की आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कुक्कुटपालक बांधवांना फार कष्टानं व्हिडिओ बनवतो म्हणून माझे कष्ट, माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहील सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. सर्व कुक्कुटपालक बांधवांचे खूप खूप आभार.